5 जून 2025 पासून शिक्षक समन्वय संघामार्फत आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अंशतः अनुदानित शाळांचे आंदोलन सुरू आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये या शाळांच्या निधीसाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते, पण तरतूद झाली नसल्यामुळे राज्यभर अंशतः अनुदानित बांधवांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। शिक्षकांच्या मनामध्ये असंतोष पसरलेला आहे। याचा निषेध म्हणून शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली 8 व 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून निषेध नोंदविला जाणार आहे। सदर आंदोलनाला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सक्रिय पाठिंबा देण्यात येत आहे। तरी शासनाने 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार आर्थिक तरतूद करावी अशी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे। अंशतः विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचे अनुदान टप्पा आर्थिक तरतूद मान्य करण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे 5 जूनपासून त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे। राज्यभर या आंदोलनाचे पडसाद उमटू लागले आहेत। शासनानं अनुदान टप्पा देण्याचा शब्द दिलेला होता, तो शब्द आता फिरवल्याने या शिक्षकांमध्ये पुन्हा प्रचंड असंतोष वाढलेला असून या आंदोलनाला प्रहार शिक्षक संघटनेने देखील जाहीर असा सक्रिय पाठिंबा, भक्कम पाठिंबा दिलेला आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चू कडू यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा त्यांच्या पत्राद्वारे जाहीर केलेला आहे। शासनाला मी विनंती करतो की अंशतः विनाअनुदानित शाळेतील या शिक्षकांच्या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात आणि त्यांच्याकरिता 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान आर्थिक तरतूद तत्काळ मंजूर करावी, जेणेकरून हे आंदोलन कुठेतरी संपेल। आणि जर हे आंदोलन संपलं नाही तर पुढील येणाऱ्या काळामध्ये अधिक तीव्र होऊ शकेल। आज रोजी 8 जुलै आणि उद्या 9 जुलै रोजी 2 दिवस सर्व प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा या बंद ठेवण्याचा निर्णय देखील शिक्षक समन्वय संघाने घेतलेला आहे। त्या आंदोलनाला प्रहार शिक्षक संघटनेचा देखील पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे। यासोबतच आम्ही आमची आणखी एक मागणी म्हणजे संच मान्यतेचा 15 मार्च 2024चा शासन निर्णय हा तत्काळ रद्द करावा, ही देखील आम्ही या ठिकाणी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा शासनाकडे आम्ही दिलेली आहे की संच मान्यतेमुळे, या अन्यायकारक संच मान्यतेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांचं शिक्षणच नष्ट होण्याचं एक धोरण शासनानं आखलेलं आहे। शाळा जर संपुष्टात आल्या आणि शिक्षण जर संपुष्टात आलं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी देखील हिरावून घेतली जाईल आणि त्यामुळेच या संच मान्यतेचा GR देखील तत्काळ रद्द करावा, ही देखील आमची यासोबत आग्रही मागणी आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।